आम्ही चाललोय कॅन्टीनला. सी मम्मा. आम्हाला जायची गरज नाही लागली पण आता काय पप्पांना 4 महिने होऊन गेले त्याच्यामुळे जायची गरज लागली. ते पप्पा आल्यावरच जा म्हणून हे गेले. हां आम्ही गाडीवर जाणार होतो पण मम्मीला रिक्षाने जायचं. सामान जास्त होईल ना, सामान काहीच नाही राहिलं जरा त्याच्यामुळे. एअरफोर्स कॅन्टीन. पुढं बॅग ठेवता येत नाही त्याच्यामुळे म्हटलं आपल्या रिक्षानेच गेलो तिकडे. माझं लायसन्स पण आलं. ठेवते तुम्हाला आवाज देत राहतो. नका तुम्ही जावा. कसं जायचं जाऊ आता कॅन्टीनला भेटू मग. येस. सामान घेऊन झाले आणि आता केली आहे कॅब बुक. कॅब येते मग आम्ही जाणार घरी. हां आतमध्ये 4 व्हीलर पण येते. मला एक बुलेट खूप आवडली. बाय बाय. भूक लागली मला. आता त्याच्यावर तडा काय. तर आलोय बघा कॅन्टीनमधून आणि पाणी वगैरे पेलो कारण ऊन पण आता खूप झालेलं आहे. आणि सोनाला म्हटलं तू ना आता काहीतरी मस्त बनव काहीतरी खायला, कारण आम्ही ब्रेकफास्ट करून गेलो होतो. जेवण काय बनवलेलं नाही तेव्हा तिला म्हटलं आता तू जेवणाचं बघ आणि मी माझं थोडंसं काम आहे, वडे बनवायचे मला. तर कॅन्टीनमधून काय काय सामान आणले तुम्हाला दाखवते. तर ह्या मॅडमने आमच्या आणलेली साफी. मॅडमला आहे ना तिथं गेलं ना काय घेऊन काय नको असं होतंय. तर साफी घेतलेली तिने तिच्यासाठी. कुरकुरे घेतलेत. येता येता रिक्षामध्येच एक कुरकुरे पॅकेट खात आली. ठेव का रॅपर त्याचं. आणि मी सोनासाठी मिडे बिस्किट घेतले. लक्स आणले. नेहमी आम्ही संतूर आणतो पण ह्यावेळेस लक्स आणले. संतूर पण होते थोडेच होते पण म्हटलं नको काहीतरी नवीन ट्राय करू. आणि ओरिओचं बिस्किट पण खात आले. त्यांना कसं वाटतं की पोरलीच खाती काय. पोरीला फक्त बाहेरच लागतं खायला. आणि मग आहे ना खाऊन खाऊन कंटाळी का मग म्हणते नाही आता मी डाएट करणार. आता माझं वजन वाढले वाटतं मम्मी मी आता डाएट करणार. फ्रुटी पण आणली बरं का. तर डेटॉल आणलं. गेल्या वेळेस आम्ही ना सामान घेतलं, भरपूर सामान घेतलं. तेव्हा पण सामान भरपूर होतं कॅन्टीनमध्ये. आणि सामान घेतलं आणि जेव्हा बिल कट करायला लागलं ना आमच्या साहेबांचं कार्डची व्हॅलिडिटी संपली होती. मग सामान तसंच सोडलं घरी आलं. मग आता भेटले सामान आम्हाला. आता आम्ही कार्डची ॲडजस्टमेंट केली आणि मग आलो. म्हणजे मनीषाकडून कार्ड घेतलं. पार्लेची बिस्किट आणले चहामध्ये खाण्यासाठी. आणि टाटा नमक आणलेत. तीन नमक आणले. मग लवकर आता नाही लवकर जायचं कारण 4 महिने झाले तेव्हा कॅन्टीनला गेले होते. साहेब आले होते ना दिवाळीला त्यावेळेला गेले होते कॅन्टीनला. तर हे रेड चिली सॉस, हे सोया सॉस आणि हे ग्रीन चिली सॉस
आणले ते. आता म्हटलं शाळेत येतील काही ना काही चटपटीत बनवायला लागेल त्यासाठी. सोनाने तिच्यासाठी पॅन्टीन शॅम्पू आणलाय, परत हे कंडिशनर आणले, भांडी घासायच्या घासणी आणल्या ती. तेल तर काय भेटलंच नाही. तेल पाहिजे होतं पॅराशूट, पण तेलच नाही कॅन्टीनमध्ये. मग हे आता पहिल्यांदाच आणले. मॅगी आणले 2. नाही सेम तेच देणार, ते वेगवेगळं घेऊन घेतील का. तर मॅगीचं पॅकेट आम्ही एकच घेतलं होतं बरं का. एकच मॅगी घेतली होती, कारण आम्हाला काही मॅगी वगैरे आवडत नाही खायला. खायचं आम्ही खूप टाळतो. पण काय झालं, त्या मॅडमनी 2 काढले. त्याच्यामुळे किती वेळ गेला ग, 10 ते 15 मिनटं गेली आपली. कारण सोना आणायला गेली, ते मॅगीचं पॅकेटच नव्हतं, मग आतमध्ये होतं, मग त्यांनी. तर हे तेलाचं पॅकेट आणले बरं का मी. काय प्राईजला बसलं काय माहिती, पहिल्यांदाच घेतलं कॅन्टीनमधून. नाही तर सनफ्लावरचं चांगलं असते. हे सोनाचं बिस्किट बॉर्बन. तू खाते म्हणून मी घेतलेलं ते. मला फेवरेट बिस्किटच नाही. पहिले तर सांगायची घ्यायला. हे मम्मीचं फेवरेट. हे ऑरेंज क्रीम हे माझं फेवरेट आहे. मी 2च आणले. टाइमपास आपला कधी मधी करायचा. हे चहामध्ये खायला. बाकीचं काय, कपड्याचे साबण आहे. हे गोदरेज 3 in 1. गोदरेज. हल्दीराम आणले सोनाने. आणि सोनाने काय आणले, आयलायनर. तुझं मेकअप आयलायनर आणले सोनाने. एक शॉर्ट व्हिडिओ येणार आहे खूप छान, मम्मीचा आणणार. सोना मम्मी रेडी ना. हां, चहा पावडर आणली टाटा टीची. चहा पावडर बरेच दिवस कॅन्टीनमधून आणली नव्हती, कारण यांनी ना येताना आसामची चहापत्ती आणली होती. तर बरेच दिवस गेली बघा ती, 4 महिने गेली. छान होती बरं का तिकडची चहापत्ती. ज्यावेळेला त्यांनी स्टार्टिंगला आणली होती ना, मी त्यांना म्हणलं होतं कशाला आणली, पण नंतर त्याची चव लागली का, मस्त होती. हे कॉलिन नाही, ठीक आहे, कॉलिनचं डुप्लिकेट आहे. गेल्या वेळेस होतं बाई कॉलिन. चला आता हे सामान ठेवून द्यायला लागेल सोना. चला मी जाते ब्रेड आणायला. रिन आणले, रिन पावडर घेऊन आले. हक्का नूडल्स आणले ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्टला लोक हेल्दी फूड खातात, फ्रुट्स खातात. अरे काय करते, आता पप्पा येतील, नवीन नवीन ब्रेकफास्ट बनवायचा, त्यासाठी आणले. पप्पा तरी कधी खाणार. हे आणले फॉईल पेपर. हे आणले गुलाबजामुन बनवायचे. आणि हे आणले रस्क. ब्लिंकिट वरून काल मागवत होते मी, तर हा म्हणली आता याच्यामध्ये डिस्काउंट भेटला असेल. अगं पण आपल्याला खायचं रमन टॉप. बॅग धुवायला पाहिजे. उद्या न्यायची का तुला? माझं ब्लेझर. तर एवढं सामान आणले बघा कॅन्टीन मधून. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. तुम्हाला यातून काय आवडतं कमेंट करून सांगा.